देवघरासमोर तुळशीसमोर कोणती रांगोळी काढावी असा जर तुम्ही विचार करत असाल तर बघा, मी आणलेल्या ह्या अगदी सोप्या आणि सुंदर 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता जी पहिली रांगोळी आहे बघा, आता उद्या मंगळवार आहे आणि अंगारकी चतुर्थी आहे, तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे. आता यातल्या जवळजवळ 2-3 रांगोळ्या मी सर्वच रांगोळ्या चतुर्थीनिमित्त किंवा मंगळवारसाठी किंवा रोजच्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या रांगोळ्या काढू शकता. आता मध्ये अगदी सोपी आहे बघा, ही तुळशीसमोर किंवा देवघरासमोर तुम्ही ही रांगोळी पाटावरती काढू शकता. एक स्त्री अक्षर लिहून घ्यायचं आहे आणि सरळ रेषा, एक लांब आणि आखूड अशा रेषा मी दिलेल्या आहेत बघा. आता वरती जे आपण स्त्री अक्षर लिहिलेलं आहे त्याच्यावरती ही एक आडवी रेष देऊन डॉट देऊन घेतला ऑरेंज रंगाचा. खालच्या बाजूला एक लांब आणि आखूड आडव्या रेषा मी दिलेल्या आहेत आणि तिथे एक गोल आकार काढून घेतलेला आहे बघा. आणि दोनही बाजूला त्याप्रमाणेच लांब आणि आखूड रेषा देऊन लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट काढून घेतलेले आहेत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी, अगदी पटकन होऊन जाते. 2-3 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता तुम्हाला जर ही रांगोळी उद्या काढण्यासाठी अगदी झटपट होणारी आहे बघा, आपल्याला वेळ नसतो, घाई गडबडीमध्ये पटकन रांगोळी काढायची असते, तर त्यासाठी रांगोळी ही खूप सोपी आहे बघा. आता ज्या आपण रेषा काढलेल्या आहे त्याच्यावरती सुद्धा आपण डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, ही रांगोळीला एक सुंदर लूक येईल बघा. आता आपण जे पिवळे मी डॉट दिलेले आहेत बघा, त्याला आपण एक मोदकाप्रमाणे आकार देऊन घेणार आहोत. जे पिवळे डॉट दिलेले आहेत ना, काडीच्या मदतीने थोडंसं मोदकाप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. आता जे स्त्रीच्या अक्षरामध्ये जे आपले खालचं तिथे एक गणेशाच्या सोंडेप्रमाणे आकार मी करून घेतलेला आहे. आता 2 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. एक ओम आकार काढलेला आहे मी, त्याला आपण गणेशाचा आकार देणार आहोत. एक गणेशाच्या सोंडीचा आकार काढून घेतलेला आहे बघा खालच्या बाजूला. वरती आपण थोडंसं ओममध्ये जे वरचा डॉट असतो तिथे एक जास्वंदाचं फूल तयार करून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी मंगळवारसाठी किंवा रोजसुद्धा तुम्ही ही रांगोळी तुळशीसमोर, देवासमोर किंवा दरवाजासमोरच्या बाजूलासुद्धा काढू शकता. अगदी सोपी आहे, अगदी पटकन होणारी आहे. अगदी 5-7 मिनटामध्ये ह्या रांगोळ्या काढून होतात. तर बघा, जास्वंदीचा फूलमध्ये तुरा काढून घेतलेला आहेत. अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे बघा, काही अवघड नाही, अगदी पटकन होणाऱ्या ह्या रांगोळ्या आहेत. आता इथे आपण गणेशाच्या सोंडीप्रमाणे एक आकार काढून त्याच्या गणेशाच्या जे कपाळावरती टिळा असतो तो देऊन घेणार आहोत. आणि जो आपण पुढे ओमचा अक्षर काढलेला आहे ते थोडंसं वाढवून आपण तिथे एक गणेशाच्या कानाप्रमाणे फुलाचा आकार देऊन घेणार आहोत. सोपी आहे बघा ही रांगोळी आणि अगदी पटकन होऊन जाते. थोडेसे इकडे तिकडे आकार झाले तरी काही हरकत नाही. हे आता कसं, ह्या फ्रीहँड रांगोळ्या आहेत, आपण कोणतेही आपल्या कल्पनेने यामध्ये आकार काढू शकतो. आता तिथे गणेशाच्या डोळ्याप्रमाणे एक छोटासा खोल काढून घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. थोडा रंग भरून घ्यायचा आहे बघा. तर थोडा हिरवा आणि सफेद रंगच मी भरलेला आहे. आता जास्त काही रंग भरत बसायची गरज नाही, आपल्याला पटकन काढायची आहे ही रांगोळी. आता खालच्या बाजूला सुद्धा एक हाफ जास्वंदाचं फूल मी काढून घेतलेलं आहे बघा. 3 पाकळ्यांचंच काढलेलं आहे. जशा वरती 3 पाकळ्या असतात ना त्याप्रमाणे हे फूल काढायचं आहे. आणि मध्ये जो तुरा असतो ना तो काढून घेतलेला आहे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. तुम्हाला रोजचीसुद्धा ही रांगोळी देवासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर आपण काढू शकतो. अगदी पटकन होऊन जाते. 5 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते आणि अगदी सुंदर दिसते. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. ही सुद्धा मी रांगोळी गणेशाची या रांगोळीप्रमाणेच काढलेली आहे बघा. इथे आपण एक सोंडीचा आकार काढून घेतलेला आहे गणेशाचा. एक गोल आकार करून घ्यायचा आहे बघा. तिथे एक स्वस्तिकप्रमाणे आकार आपण काढून घेणार आहोत. आता इथे उलटा एक आहे ना त्याप्रमाणे मी एक अंक काढलेला आहे बघा. आता वरती अधिकचं चिन्ह तयार करून घ्यायचं आहे आणि आतल्या बाजूला बघा गोलात आतल्या बाजूला हे फिरवून थोडंसं स्वस्तिकचा आकार काढून घ्यायचा आहे. तर जो गणेशाचा डोळा आहे तिथे एक डोळ्याप्रमाणे मी एक लोक दिलेला आहे किंवा कपाळावरचा टिळा काढून घ्यायचा आहे. आता ह्या बाजूला आपण कानाप्रमाणे थोडासा पानांचा आकार काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा आणि अगदी पटकन होणारीच आहे. ही रांगोळी काढायलाही काही जास्त वेळ लागत नाही. आता आपण छोटी छोटी जास्वंदाची फुलंसुद्धा काढून घेणार आहोत बघा. सफेद आणि गुलाबी रंगच मी भरलेला आहे, काही जास्त रंग
भरलेले नाहीत. तो मधला आपला तुरा आहे तो काढून घ्यायचा आहे. आता मध्ये एक वेलीप्रमाणे आपण आकार काढून घेणार आहोत बघा. आतल्या बाजूला काडीने ओढून घ्यायचं आहे, आकार द्यायचा आहे व्यवस्थित आणि जो तुरा आहे तो काढून घ्यायचा आहे बघा. तर मी 2 फुलं तिथे काढून घेतलेले आहेत. आता आपण एक वेल काढायची आहे मध्ये किंवा जी फांदी असते ना जास्वंदाची त्याप्रमाणे एक लूक द्यायचा आहे बघा. बरोबर फुलाच्या मधलं अंतर घेऊन तिथून फांदी काढायची आहे. तर जी आपण फांदी काढलेली आहे तिथे पानं काढून घ्यायची आहेत. तर डॉट देऊनच मी पानं काढलेली आहेत. काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही. डॉट देऊन थोडंसं करत द्यायचं आहे झाकणाने बाटलीच्या आणि काडीच्या मदतीने पानांना आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये मध्ये आपण कळ्या काढणार आहोत त्यामुळे काय होईल, जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला एक भरगच्चपणा येईल बघा. मध्ये मध्ये मी थोड्याशा डार्क हिरव्या रेषा मारून कळ्यासुद्धा काढून घेणार आहे. आता वरच्या टोकाला हे एक छोटंसं फूल काढून घेतलेलं आहे. थोडंसं आपण काडीच्या मदतीने आकार देऊन मधला जो तुरा आहे तो काढून घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी पटकन होऊन जाते बघा. रोजची काढण्यासाठी ही सुद्धा रांगोळी सोपी आहे किंवा मंगळवारी तुम्ही ही रांगोळी काढू शकता. रोजची तुळशीसमोर, देवासमोर, देवघरासमोर सुद्धा ही रांगोळी तुम्ही काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते, जास्त काही वेळ लागत नाही. आता जे स्वस्तिक काढलेले आहे तिथे सुद्धा आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. वरच्या बाजूलाही एक आडवी रेष मारून सफेद रंगाचा डॉट देऊन घेतलेला आहे बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. तर मध्ये बघा पानसुद्धा एक काढून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त रिकामी जागा दिसणार नाही. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपीच आहे बघा. एक ऑरेंज कलरचं मी जास्वंदाचं फूल काढून घेतलेलं आहे. आता ह्या जवळजवळ रांगोळ्या सारख्याच आहेत, मतलब त्याच प्रकारच्या आहेत. थोडासा फरक आहे बघा. तुम्हाला रोजच्या काढण्यासाठी सुद्धा ह्या रांगोळ्या अगदी सोप्या आहेत किंवा तुम्ही मंगळवारी किंवा संकष्टीला, चतुर्थीला सुद्धा ह्या रांगोळ्या काढू शकता बघा. जास्वंदाचं फूलसुद्धा अगदी काही ड्रॉईंग करायची गरज नाही आहे. थोडासा काडीने आकार द्यायचा आहे बघा. बाटलीच्या झाकणाने मी आकार देऊन घेतला आहे. आता मध्ये आपण ओम काढून त्याला एक गणेशाच्या सोंडीचा आकार देऊन घेणार आहोत. तर वरती जो मधल्या बाजूला आपण तुऱ्याप्रमाणे आकार आहे तो काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे बघा. काडीच्या मदतीने थोडासा डार्क कलर टाकायचा आहे मध्ये. वरती आपण एक डॉट देऊन घ्यायचा आहे. आता आपल्या कल्पनेला सुचेल त्याप्रमाणे ह्या रांगोळ्या काढायच्या. फ्री हँड रांगोळ्या आहेत तर आपण कोणतेही आकार यामध्ये काढू शकतो. आपल्या मतलब जो कलाकार आहे, रांगोळी काढणार जो कलाकार असतो त्याचा पूर्ण कंट्रोल या कलेवरती असतो. मी प्रत्येक रांगोळीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते बघा. तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. एका व्हिडिओमध्ये 3, 4, 5, 6 रांगोळ्या नक्कीच असतात. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा किंवा एखादी तुम्हाला रांगोळी आवडली नाही ते सुद्धा तुम्ही मला नक्की आवर्जून सांगू शकता की मला ही रांगोळी आवडली नाही किंवा काही माझ्या रांगोळीमध्ये चुका जरी असतील तरी तुम्ही अगदी हक्काने मला सांगू शकता. एक कमेंट करून मला नक्की सांगा. त्यामुळे काय होतं, त्यामुळे मला एक तुमचे आभार मानण्याची संधी मिळते. तुम्ही कोणत्या शहरामधून माझे व्हिडिओ बघता हे सुद्धा तुम्ही मला सांगितलं तर नक्कीच तुम्ही कुठल्या शहरामधून माझे व्हिडिओ बघता ते सुद्धा मला कळेल बघा. आता बाजूने मी कळ्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. सोपी आहे बघा ही सुद्धा रांगोळी, अगदी पटकन होणारीच आहे. नक्कीच तुम्ही ह्यातली कोणती तरी एक रांगोळी तुम्हाला जी आवडत असेल ती नक्की काढून बघा. आणि अशाच नवीन रांगोळीसाठी, नवीन रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.